तर जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेलला बघितलंच आहे की आपण बॅनर एडिटिंग केलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समजावून सांगितलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला भावना व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही थंबनेलला बघितलंच आहे की आपण एक आभार बॅनर डिझाईन केलेला आहे एक नवीन कन्सेप्ट सोबत। तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि मी पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले तुम्ही कसं बनवू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आणत असतो आपल्या चॅनलवर आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला शिकवतोय। तुम्हाला जास्त काय करायचं नाही आणि सबस्क्राईब करायला पण काही पैसे वगैरे लागत नाही, त्यामुळं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि असंच सपोर्ट करा। आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे तिथं पण तुम्ही फॉलो करायला विसरू नका। तर आपण न उशीर करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आता फोटोशॉप ओपन करून घेतो आणि तुम्हाला फोटोशॉप ओपन केल्या केल्या तुम्हाला इथे एक बॅकग्राऊंड दिसते। ही जी इमेज आहे ही रेडीमेड इमेज आहे आणि ही मी ना पिंटरेस्टवरनं घेतलेली आहे। फक्त क्वालिटी जरा कमी होती म्हणून मी त्याला थोडं रेमेनी सारखं नाही का थोडं क्लिअरिटी वाढवली म्हणजे। आणि हे तुम्ही AI जे दिसते तुम्हाला अप्स, ही वेबसाईट आहे तुम्हाला इथे दिसते अपस्केलर म्हणून। तर इथं तुम्हाला ना विदाऊट लॉग इन साइन अप करून न करता तुम्ही कुठली पण इमेज बॅकग्राऊंड वगैरे ना तुम्ही HD करू शकता। आणि हे फोटोशॉपमध्ये तुम्हाला हे जे बॅकग्राऊंड दिसते तर हे पण मी तिथूनच HD केलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते कसं होतं अगोदर। हे बघा इथं तुम्ही बघू शकता क्वालिटी किती कमी आहे, किती नॉईस वगैरे आलेलं आहे, इथं ब्लर झाले आणि मी त्याला थोडं HD करून इथं यूज केलेलं आहे। तर आता आपण उशीर न करता मी व्हिडिओला सुरुवात करतोय। तर इथं जे लॉक होतं हे लॉक मी सर्वात पहिलं काढून घेतलेलं आहे आणि जे आपलं क्विक सिलेक्शन आहे ह्याने आपण इथं असं सिलेक्शन करून घ्यायचं। एवढं हे का सिलेक्शन करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो। तुम्ही सिलेक्शन झालं ना तुम्ही फक्त Ctrl+J करून ना डुप्लिकेट करून घ्यायची अशी। हे डुप्लिकेट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे। जो तुमचा जो फोटो आहे तुम्हाला जो टाकायचा आहे तो तुम्हाला ना पहिला आधी पेन टूलने चांगला कटिंग करून घ्यायचा आहे। ह्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे मी, तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता। तर हा जो फोटो आहे ना तो मी इथं घेतोय। तर मी तुम्हाला डुप्लिकेट लेअर का बनवायला सांगितली ते मी तुम्हाला सांगतो आता। तिथं फोटो आल्यानंतर याची साईज जरा मी कमी करून घेतो। आणि अजून एक गोष्ट राहिली भावनं लक्षात ठेवा, मी पण विसरून गेलतो, तुम्हाला मी सांगतो कोणती गोष्ट आहे ती। तर जे आपण बॅकग्राऊंड घेतलं खाली, जे आपण बॅकग्राऊंड घेतलं होतं खाली त्याच्या इमेजमध्ये जाऊन ना इमेज साईजमध्ये रिझोल्युशन वाढवायचं आहे आपल्याला, 300 करायचं आहे। ते मी तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं बॅकग्राऊंड घेतलं तेव्हाच, तर माझ्याकडनं चुकी झाली, तुम्ही समजून घ्या। तर 300 रिझोल्युशन केलं आपण आपलं जे मेन बॅकग्राऊंड होतं त्याला आणि आपण वर एक सिलेक्शन करून ना हे केले आपण। मी तुम्हाला परत दाखवतो, हे हाईड करतो आणि जे न्यू आपण कॉपी केलं तर ते डिलीट करतो आणि परत तुम्हाला मी दाखवतो। क्विक सिलेक्शन इथं सिलेक्शन करून घ्यायचं एवढं आणि अल्ट दाबून ना इथं सिलेक्शन काढायचं आहे तुम्हाला। म्हणजे जर तुम्ही जर बाहेर गेले असन आणि तुम्हाला हे जर नको आहे तर तुम्ही अल्ट दाबून ना परत सिलेक्शनने असं थोडं बॅक साईडला घेऊ शकता नाही का असं। तर मी अल्ट दाबून ठेवलेलं आहे आणि मला इकडं नको आहे, मला फक्त एवढंच पेपरचंच पाहिजे सिलेक्शन। ह्याची साईज मी वाढू शकतो, जे ब्रॅकेट असतं आपलं तेनी। तर मी अल्ट दाबून इथं हे करून घेतो असं आणि त्यानंतर मी Ctrl+J करून एक डुप्लिकेट म्हणजे नाही का कॉपी करतोय। अगं इथं झालेली आहे आणि आपण जो फोटो घेतला होता वरती हा वाला, तर तुम्हाला ना असं नाही करायचं, मी तुम्हाला दाखवतो एकदा करून। तुम्हाला जर असं तुम्ही ब्रश घेऊन ना असं नाही करायचं तुम्हाला।
तुम्हाला काय करायचं मी सांगतो. तुम्हाला काय करायचं, जे आपण जे सिलेक्शन करून जे डुप्लिकेट केलं होते तर तुम्ही लेअरमध्ये बघा, लेअर पॅनलमध्ये तिथं ना अल्ट दाबून नाही तर असं मास्क करायचा फोटो बघा, ऑटोमॅटिक फोटो आत गेलेला आहे. तिथं मास्क केला आपण असा. आपल्याला फक्त फोटो आतमध्ये टाकत होता, बाकी काय नाही. तर जसं आपण केलं तसंच. त्यानंतर जो फोटोला मी इफेक्ट दिलेला आहे, हे कलर बॅलन्समधून ना मी फोटोला थोडा ना जो आपल्या बॅकग्राऊंडला जो येलो कलर दिसतोय थोडा तर तोच मी दिलेला इथं. मी तुम्हाला दाखवतो ओपन करून. हे बघा इथं असा जो पेपरला इथं कलर आहे ना तो दिलेला आपण. तर फोटोचं झालं ओके. लॉक करून घेतो लेअर खालच्या पण. त्यानंतर हे जे बॅकग्राऊंडला मी टाकले ते एक इमेज आहे बिल्डिंगची, मी प्लेस करतो इथून. मी तुम्हाला दाखवतो. ही इमेज आहे, म्हणजे PNG आहे ती एक प्रकारची. तर ही PNG ना मी ह्याला पण अल्ट करतो इथं आणि आतमध्ये टाकतो आणि कंट्रोल दाबून ह्याला असं लावून घेतो इथं. आणि ह्यानंतर इथं ओव्हरले करायचं आपल्याला, किंवा तुम्ही इथं अजून दुसरं जे ऑप्शन आहे तुम्हाला कलर ब्रन म्हणून आहे, तिथं पण तुम्ही जाऊन हे जी फिलमध्ये जाऊन कमी करू शकता. असं ह्या टाईपमध्ये बघा किती भारी वाटते ते. हे टाकल्याच्या अगोदर आणि हे टाकल्यानंतर बघा तुम्हाला फरक लगेच दिसेल. तर तसंच आपण इथं केलं होतं. आणि त्यानंतर जे सर्वांचे मनापासून आभार. तर हा फॉन्ट नाही का DG फॉन्ट आहे, आणि हे जे खाली वापरलेला फॉन्ट आहे हा श्रीदेव फॉन्ट आहे. तर आपण जे हे टेक्स्ट ॲड केलेलं आहे, मेसेज येतो, ते आपण गुगलवरनं सर्च करून घेतलेलं आहे. तुम्ही वाढदिवस आभार संदेश टाकलं तरी तुम्हाला इथं भेटन वेगवेगळे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं टाकू शकता. आणि तुम्हाला ना डायरेक्ट कॉपी करून पेस्ट नाही करायचं, त्याला कन्वर्ट करावं लागतं. तर इथं युनिकोड आहे, इथं तुम्ही जे पाहिजे ते नाही का कॉपी पेस्ट करून इथं युनिकोडमध्ये आल्यानंतर कॉपी करून इथं श्रीदेव फॉन्टमध्ये यूज करा. खाली फॉन्ट देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हा आभार तर हा पण DG फॉन्ट आहे. तर हे तुम्हाला देता येणार नाही मला, कारण ते आपले फॉन्ट नाही, ते पेड फॉन्ट आहेत, कॉपीराईट येऊ शकतं. आणि खाली जे वापरलेलं आहे तर हा पण DG फॉन्ट आहे. तर आता आपण काय करूया, जे आपला आभारचं आहे ते आपण आहे तसं उचलून इकडे टाकूया असं. त्याच्यामध्ये मी काय केलेलं नाही, मी तुम्हाला फक्त सांगतो. स्ट्रोक ॲड केलेलं आहे, जे ब्लेडिंग ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन फक्त स्ट्रोक ॲड केलेला आहे. 27 साईज ठेवलेली आहे आणि व्हाईट कलर घेतलेला आहे मी. किंवा तुम्ही कुठला बी कलर घेऊ शकता डिझाईनमधला, पण मला व्हाईटच चांगला वाटला म्हणून व्हाईट घेतलेला आहे. कुठला बी घेऊ नका, म्हणजे डिझाईन बरोबर वाटली पाहिजे, बाकी काही विषय नाही. तर हे आहे तसंच मी इथं हे करतोय, कारण हे तुम्हाला लगेच समजलंच असेल. मेन फक्त आपलं तेच आहे सिलेक्शन वगैरे, एवढं काय अवघड नाही. मास्क करतो मी खाली, क्लिपिंग मास्क. तुम्ही डायरेक्ट इथं राईट क्लिक करून पण इथून करू शकता असं. पण की वापरत जरा शॉर्टकट की, आणि मी सांगत असते तुम्हाला. तर हे झालं. आता आपल्याला जे नाव आहे आपलाच वैभव, तर हा फॉन्ट पण श्रीदेव वापरलेला आहे मी. इथं नंबर बघू शकता तुम्ही 4634, आणि हा वापरला तो पण तोच आहे. तर हे आहे तसं मी उचलतो. असं मी खाली तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो मटेरियल वगैरे.
गुगल ड्राईव्ह पूर्ण भरलेले आहे. मग आता जास्त मी PSD बंडल वगैरे देत नाही. आपल्याला नवीन एक मेल ID खोलून मग त्यावर टाका लागेल. तोपर्यंत तुम्ही समजून घ्या. तुम्हाला पाहिजे तसं साईज वगैरे वाढू शकता तुम्ही. आणि हे जे कलर यूज केलेले आहेत हे मी डिझाईनमधलंच उचललेले आहेत इथले असे काढून, इकडचे तिकडचे थोडे नाही का असेच इथले डिझाईनमधला. ते खूप डार्क आहे म्हणून मी डिझाईनमधले थोडेसे नाही का उचललेले आहेत. बाकी फोटोला इफेक्ट दिलेला आहे तो ह्या जे आपण पेपर यूज केला आहे ओल्ड पेपर लेटरचा, तर त्यामध्ये थोडं कलर बॅलन्सवर केलेलं आहे. आणि कॅमेरा रॉ फिल्टरमधनं बी थोडी सेटिंग केली होती, तुम्हाला बी दाखवतो इथं. आणि कॅमेरा फिल्टरचा यूज आपण कधी करतो ते पण तुम्हाला सांगतो. फोटोला इफेक्ट देण्यासाठी आपण जास्त यूज करतो. फोटोमध्ये समजा जास्त जर असं फोटो ब्लर असेल किंवा शार्पनेस वगैरे नसेल, बघा असा असतो फोटो पूर्ण शार्पनेस वगैरे नसेल, तर तुम्ही क्लिअरिटी वगैरे अशी वाढू शकता. परत टेक्स्चर वगैरे वाढू शकता, कॉन्ट्रास्ट वाढू शकता. तुमच्या फोटोच्या ह्यावर आहे, तुम्हाला फोटो तुमचा कसा आहे त्यावर आहे. परत तुमच्या फोटोमध्ये कधी कधी हायलाईट खूप कमी असते, ती पण वाढू शकता. व्हाईट बॅलेन्स, परत नाही का खूपच वाईट असेल समजा नाही का बॉडीवर समजा हेअर वगैरे, मग तेव्हा तुम्ही ब्लॅकवर करू शकता. कमी केलं की पूर्ण डार्क होते असं ह्या टाईपमध्ये. तर तुमच्यावर फोटोवर हे असते. बाकी तुम्हाला समजलं असेल मी काय काय केलं, सिलेक्शन केलं. आणि एक आपण जी कंट्रोल झेने जे आपण न्यू डॉक्युमेंट नाही का आपण जे सिलेक्शन केल्यानंतर केलेलं त्याला मास्क करून आपण आत टाकलेले. आपण ब्रश मारून पण इरेज करू शकतो, पण तेवढं परफेक्ट होत नाही. तर आपण न्यू नाही का सिलेक्शन करून कंट्रोल झेने कॉपी घेऊन त्यात मास्क केलेलं आहे दोन्ही पण. जे बॅकग्राऊंड ॲड केलं आपण बॅक साईडला आहे का हे डार्कवालं, तर हे पण तसं टाकलेलं आहे आपण. त्याची ऑपेसिटी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. पण तुम्हाला अजून वाटलं फोटोला तुम्हाला अजून इफेक्ट द्यायचा आहे, तर तुम्ही फोटोवर क्लिक करून न्यू लेअर घेऊन मास्क करून जो सॉफ्ट ब्रश आहे आपला तो घेऊन इथं असा थोडा इफेक्ट देऊ शकता. सॉफ्ट लाईट इथं असते बघा, सॉफ्ट लाईट, हां, तर असं देऊ शकता इथून मग असं ह्या टाईपमध्ये. थोडे मी फील कमी करतो. ह्या टाईपमध्ये बघा. तर एवढं सांगायचं होतं तुम्हाला. तर चला मी ही PSD फाईल पण तुम्हाला देऊन टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं इंस्टाग्राम पेज पण फॉलो करा, कारण तिथं पण आपण नवीन व्हिडिओ टाकत असतो, परत ट्रिक वगैरे सांगत असतो. तर एवढं सांगायचं होतं तुम्हाला आज. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.